चिकनच्या वाटणासाठी 2 मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत, एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे जो फोडणीसाठी घालणार आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण बारीक आहे म्हणून मी जास्त घेतलेला आहे. 5 ते 6 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे, एक दालचिनीचा तुकडा आहे आणि 2 चक्रफुलाच्या पाकळ्या आहेत, 2 लवंग आहेत आणि 2 काळी मिरी आहे. अर्धा किलोचं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकनच्या मॅरिनेशनसाठी 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. चिकनला 10 ते 15 मिनिट असेच झाकून ठेवूया. कांदे चांगले गॅसवर भाजून घेऊया. खोबऱ्याचा तुकडा दोन्ही साईडनी चांगला भाजून घेऊया. गॅसवर भाजलेला कांदा कढईत तेलामध्ये चांगला भाजून घेऊया. भाजलेलं खोबरं कापून तेलामध्ये भाजून घेऊया. खोबरे आणि कांदा भाजून झाल्यानंतर आपण खडा मसाला भाजून घेऊया. तेल न घालता आता आपण धणे भाजून घेऊया. सुरुवातीला मॅरिनेट केलेलं चिकन आपण तेल घालून आणि ही धण्याची पावडर यामध्ये शिजवतो. धणे चांगले भाजले की ते काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. भाजून घेतलेला मसाला आता मिक्सरला वाटून घेऊया. आलं लसूण, भाजलेलं खोबरं आणि कांदा, कोथिंबीर, आपला वाटणाचा मसाला तयार आहे. आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया. तेल घालूया. तेलामध्ये हा मसाला टाकूया. यामध्ये लाल तिखट आणि घरी केलेला खडा मसाला घालूया. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता की मसाला चांगला तेलामध्ये परतला आहे. मसाला चांगला तेलात परतला की भाजीला चव चांगली येते आणि कलरही छान येतो. मसाल्यातून जेव्हा तेल सुटू लागतं त्यावेळी समजायचं की मसाला आता रेडी आहे. आता आपला मसाला रेडी आहे. आता आपण चिकन शिजायला टाकूया. कढईमध्ये तेल घालूया. तेल तापल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन घालूया.
भाजून वाटून घेतलेली धने पावडर घालूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण यावर ठेवूया झाकण. झाकणामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. पाणी चांगले गरम झाले की ते चिकनच्या भाजीमध्ये टाकूया. 10 मिनिट असेच चिकन शिजवून देऊया. चिकन थोडेसे शिजले की त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला आपण घालूया. मसाला आणि चिकन एकत्र मिक्स करून घेऊया. आता आपण दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवूया. गरम झालेले पाणी आता चिकनच्या भाजीमध्ये घालूया. चिकनची भाजी शिजताना त्यात गरम पाणी घातल्यास चिकनच्या भाजीला टेस्ट चांगली येते. दहा ते 15 मिनिट चिकनची भाजी शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता भाजीला चांगला कलर आलेला आहे. चिकन पण शिजलेलं आहे. चिकनच्या मॅरिनेशनच्या वेळी चिकनमध्ये मीठ घातलं होतं. थोडंसं मीठ आणखी घालूया. आता घालूया कोथिंबीर. अशा प्रकारे तुम्ही चिकनची भाजी बनवू शकता. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा.